नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. माझ्या हातातली बटाटा भजी व खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी आणि त्याच्यासोबत मस्त तळलेली मिरची. हा तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं आहे ना? मग चला, अगदी कमी वेळात परफेक्ट अशी कांदा भजी व बटाटा भजी होण्यासाठी मी इथे फक्त 3 कांदे घेतले आणि 3 बटाटे घेतले. आपल्याला कांदे उभे कट करायचे व बटाट्याच्या गोल चपत्या करून घ्यायच्या आहेत. बऱ्याचदा कांदा भजी करताना त्यात तांदळाचं पीठ ॲड केलं जातं, त्यामुळे भजी रुखट होते, ती खाताना घशात अडकते. भजी कुरकुरीत व्हावी म्हणून मी इथे तांदळाचं पीठ ॲड करणार नाही. फक्त आपलं जे डाळीचं पीठ असतं ना, ते जाडसर दळलेलं असावं, किंवा तुम्ही विकतचं पीठ घ्या. विकतच्या पीठ हे थोडं जाडसर दळलेलं असतं. जे आपलं रेग्युलर पीठ असतं ना, आता मी डाळ विकत आणते व ती डाळ गिरणीवरून दळून आणते, मग ते पीठ बारीक असतं. म्हणून तुम्ही एकतर विकतचं पीठ घ्या ही भजी बनवण्यासाठी, नाही तर हरभऱ्याची डाळ तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. आणि हो, हरभऱ्याची डाळ आपल्याला भिजवायची नाही आहे, ती ड्रायच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. आणि आता मी इथे आपले जे कांदे आहेत ते एकसारखे बारीक उभे कट करून झाले की ते एका पसरट भांड्यात काढून घेतले व त्यात मी कोथिंबीर बारीक कट करून घालते व लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे, तीही यात आपल्याला घालायची आहे. आता आपल्याला सगळे भजींसाठी जे मसाले आहेत ना, ते आपल्याला आधीच टाकून घ्यायचे आहे. आता कांदा भजीमध्ये मी कोथिंबीर घालणार आहे, हिरवी मिरची व लसणाची पेस्ट ॲड करणार आहे. आणि हे सगळे मसाले कांदा भजीसाठी आपल्याला आधीच घालून घ्यायचे आहेत. बटाटा भजीचं बॅटर आणि कांदा भजीचं बॅटर हे पूर्णपणे वेगळं असणार आहे. ते कसं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. मी इथे बटाटा भजी ही तयार करून घेते. बटाटे 3 घेतलेत, त्याची वरची साल काढून त्याच्या आपल्याला गोल गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत. आणि हे बटाट्याच्या चकत्या कट केल्यानंतर लगेच पाण्यात ठेवून घेते, त्यामुळे बटाटे काळे होणार नाहीत. नाहीतर काय होतं ना, बटाटे पाण्यात ठेवले नाहीत तर बटाट्याचा रंग काळसर व्हायला लागतो. तुम्हीही ऑब्झर्व केलं असेल. आता कांदा भजी होणार आहे, बटाटा भजी होणार आहे आणि त्याच्यासोबत मिरचीची भजीही असलीच पाहिजे, म्हणून मी इथे जाडसर मिरच्या घेतल्या आहेत. त्या आपल्याला उभ्या कट करून घ्यायच्या आहेत. या मिरच्या जास्त तिखट नसतात. आता इथे आपण कांदे कट करून घेतले होते कांदा भजीसाठी, त्यात कोथिंबीर ॲड केली होती. त्यात मी लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आहे, खलबत्त्यात वाटून घेतली आहे. आता ती आपल्याला यात ॲड करायची आहे आणि यात मी ओवाही ॲड करणार आहे. 1 चमचा ओवा घेतला आहे मी आणि तो हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे आणि तो यात आपल्याला ॲड करायचा आहे. यात मी जास्त मसाले ॲड करणार नाही, कारण की आपण ऑलरेडीच हिरवी मिरची व लसूण घातले. नंतर यात मी हळद घालेल, थोडं लाल तिखट घालेल आणि चवीनुसार मीठ ॲड करेल. मी इथे सगळे मसाले कांद्याला लावून घेते, म्हणजे कांद्यात आधी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर आपल्याला डाळीचं पीठ ॲड करायचं आहे. डाळीचं पीठ पण आपल्याला सावकाश ॲड करायचं आहे. 3 कांद्याला पाऊण वाटी डाळीचं पीठ असं प्रमाण तुम्ही घ्या आणि पाऊण वाटीच घ्या. आणि कांदे जास्त आणि डाळीचं पीठ कमी असं क्वांटिटी घेतल्यामुळे आपली भजी छान कुरकुरीत होते. त्यात तुम्हाला कुठलंच जाडसर वेगळं म्हणजे तांदळाचं पीठ ॲड करायची किंवा भजी कुरकुरीत होण्यासाठी कुठलंच पीठ ॲड करायची गरज नाही. जर तुम्ही हेच बॅटर परफेक्ट केलं ना, तर तुमची भजी पण छान परफेक्ट होते. आता मी सावकाश करून पहिले थोडं पीठ ॲड केलं, ते व्यवस्थित मिक्स केलं. मग नंतर अजून थोडं पीठ ॲड केलं, ते व्यवस्थित मिक्स केलं. आणि तुम्ही बघत असाल आता इथे या स्टेजला आपल्याला पीठ थोडं ड्राय वाटतं आहे. मग त्या स्टेजला तुम्ही असं हातात पाणी घ्या आणि जसं आपण पाण्याचा सबका मारतो अगदी तसं करून आपल्याला यात पाणी घालायचं आहे. म्हणजे एकदम असं ग्लासने पाणी ओतायचं नाही आहे तुम्हाला. त्याने काय होतं ना, ते बॅटर सैल होतं. आपल्याला बॅटर सैल नाही करायचं आहे, हलकंसं दाटसर ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे भजी अशी पटकन हातातून पडली पाहिजे असं बॅटर आपल्याला करायचं आहे. ते तुम्हाला पुढे दाखवतेच मी. आपल्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, असं हातातून पटकन पडलं पाहिजे. आणि ही भजी तेलात सोडत असताना तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि तेल परफेक्ट गरम असेल तर आपली भजी ही तेवढीच कुरकुरीत आणि छान होते. आणि आपण सगळी भजी या तेलात सोडल्यानंतर आपल्याला गॅसचं फ्लेम बारीक करायचं आहे
गॅसचं फ्लेम जर बारीक केलं नाही तर आपली भजी आतमधून कच्ची राहू शकते आणि ती आतून कच्ची राहू नये, परफेक्ट अशी कुरकुरीत आतपर्यंत तळली जावी म्हणून आपल्याला लगेच गॅसचं फ्लेम इथे बारीक करायचं आहे. तेल परफेक्ट असं तापू द्यायचं आहे, पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅसचं फ्लेम बारीक करून ती भजी 1 मिनटासाठी तेलात तळत ठेवायची आहे. या स्टेप फॉलो केल्यामुळे तुमच्या भज्या जास्त तेलही पिणार नाहीत आणि त्या कुरकुरीत होतील आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतील. आता तेलात भजी सोडल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर थांबून घ्यायचं आहे. ती जी खालची बाजू आहे ती व्यवस्थित परफेक्ट अशी तळू द्यायची आहे. ती जर तळू दिली तर तुम्ही चमचा लावून तिला पलटवली ना तर ती लगेच तेलापासून वेगळी होते आणि तुम्ही जर पलटवायची घाई केली तर त्या भजींचा चुरा होतो, नाहीतर त्याचा आकार डिस्टर्ब होतो. ती खेकड्यासारखी दिसण्याऐवजी तिचा अगदीच बारीक चुरा पडतो आणि तो चुरा पडू नये म्हणून तुम्ही बारीक गॅसवर तिला छान परफेक्ट एक बाजू तळू द्या. एक बाजू तळल्यानंतर दुसरी बाजू 1 मिनिटभर तळू द्या आणि मग नंतर अलट पलट करत तिला 2 ते 2.5 मिनटं आपल्याला हा भजींचा घाण तळून घ्यायचा आहे. आणि तळल्यानंतर मी जेव्हा ते एका ताटात काढेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच किती छान कुरकुरीत भजी आपली झाली आहे ते, आणि टेस्टला पण अतिशय सुंदर होते. तुम्ही फक्त प्रमाण व्यवस्थित घ्या. आपल्याला यात कांदा जास्त व डाळीचं पीठ कमी असं प्रमाण घेतल्यामुळे ती भजी तेवढीच कुरकुरीत होते आणि या तेलात कांदाही छान कुरकुरीत तळला जातो, त्यामुळे त्या कांद्याची टेस्टही खूप सुंदर लागते. तुम्ही या पद्धतीने तुमच्या घरी भजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जास्त तेलही पीत नाही, जे खूप तेल लागत नाही ही भजी तळण्यासाठी. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. भजी ताटात काढल्यानंतर तुम्ही आवाज ऐकलाच असेल, म्हणजे आपली भजी परफेक्ट तळली गेली आहे आणि सोबत माझ्या मुलीचाही आवाज ऐकला असेल. जेव्हा पण मी रेसिपीचे व्हिडिओ शूट करते तेव्हा तिचाही आवाज असतो, म्हणून मला एडिटिंग नंतर करावं लागतं, आवाज नंतर द्यावा लागतो व्हिडिओला. मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत भजे आपले रेडी झाले आहे. मी इथे भज्यांचा एक घाण तळला आहे, आता दुसरा घाण तळण्यासाठी टाकला आहे. आता इथे आपल्याला बटाट्याची भजी करून घ्यायची आहे. आता बटाट्याची भजी करत असताना मी ऑलरेडीच लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केली होती, कोथिंबीरही ॲड केली होती. त्यात मी पाऊण वाटी डाळीचं पीठ ॲड केलं, त्यात थोडी हळद ॲड करायची आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं. इथे मी ओवा घेतला आहे अर्धा चमचा, तो आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे, त्यामुळे भजींना छान टेस्ट येते. म्हणजे ओवा जेव्हा पण टाकतो ना आपण तो स्मॅश करून टाकायचा. मी यात खाण्याचा सोडा घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, कांदा भजीसाठी लागणारे कांदे व इतर साहित्य आपण मिक्स करून मग त्यात पीठ ॲड केलं होतं, पण आता बटाटा भजीसाठी जे बॅटर लागणार आहे ते आपण आधी तयार करून घेऊ, मग त्यात आपल्याला बटाटे ॲड करायचे आहेत. आता हे बॅटर आपल्याला स्मूथ होईपर्यंत पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघत असाल छान स्मूथ बॅटर करायचं आहे, आपल्याला दाटसट बॅटर करायचं नाही आहे. आणि मग यात आपल्याला जे आपण बटाटे पाण्यात ठेवले होते ते बटाटे ॲड करायचे, एकदम ॲड करायचे नाही, जेवढे आपल्याला भजे तळायचे आहेत तेवढे बटाटे आपल्याला त्यात ॲड करून घ्यायचे. आणि हेही भजे कांदा भजी इतकेच कुरकुरीत होतात आणि हेही त्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे. मी इथे गॅसचं फ्लेम हाय करते आणि आपलं तेल चांगलं तापलं आणि त्यात भजी सोडल्यानंतर आपल्याला गॅसचं फ्लेम लो करायचं. बऱ्याचदा काय होतं ना, आपण भजी तळत असताना खूप घाई करतो, पटकन भजी व्हावी म्हणून आपण गॅसचं फ्लेम हाय करतो. मग गॅसचं फ्लेम हाय केल्यामुळे ती भजी आतपर्यंत किंवा बटाटाच असतो तो आतपर्यंत शिजत नाही आणि तो आतपर्यंत शिजावा असं तुम्हाला वाटत असेल तरी ते गॅसचं फ्लेम तुम्हाला लो करायचं आहे. गॅसचं फ्लेम लो केल्यामुळे बारीक गॅसवर बटाटाही शिजतो आणि बाहेरून जे डाळीच्या पिठाचं आवरण असतं तेही छान कुरकुरीत होतं आणि क्रिस्पी होतं, आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी असं या भजींचं टेक्स्चर होतं. तुम्ही जेव्हा केव्हा ही भजी कराल ना तर तुम्ही या टिप्स फॉलो करा, तुमची भजी अगदी परफेक्ट कुरकुरीत आणि छान होतील. आता भजी तेलात सोडल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला वाट बघायची आहे. ही बाजू परफेक्ट तळली गेली की मग आपल्याला दुसरी बाजू पण 1 मिनिटभर तळून घ्यायची आणि अलट पलट करून ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे.
तुम्ही माझ्या रेसिपीज रेग्युलर बघताय आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडले असतील तर व्हिडिओजला लाईक करा आणि आवडत नसतील तर तुम्ही डिसलाईकचं बटन पण प्रेस करू शकतात। मी अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासोबत आणण्याचा प्रयत्न करीन आणि स्वतःला इम्प्रूव्ह करीन। बऱ्याचदा काय होतं ना, आपण भजींच्या बॅटरमध्ये किंवा अजून कुठल्या बॅटरमध्ये खाण्याचा सोडा ॲड केल्यानंतर त्या बॅटरचा कलर चेंज होतो। बऱ्याचदा हळद आणि खाण्याचा सोडा मिक्स झाल्यामुळे त्याला रेडिश कलर येतो। पण आपल्या भजींना रेडिश कलर आलेला नाही आहे, कारण मी भजींच्या बॅटरमध्ये जेव्हा खाण्याचा सोडा ॲड केला होता त्यात लगेच पाणी ॲड केलं होतं। लगेच पाणी ॲड केल्यामुळे काय होतं ना, तो पटकन ॲक्टिव्ह होतो आणि तो ॲक्टिव्ह झाल्यामुळे भजींचा कलर चेंज होत नाही आणि आपल्याला भजींचा कलर चेंज होऊ नये म्हणून ही काळजी घ्यायची आहे की ते खाण्याचा सोडा ॲड केल्यानंतर लगेच त्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। आणि तुम्हाला जर खाण्याचा सोडा ॲड करायचं नसेल तर तुम्ही हे जे गरम तेल असतं ना, ते गरम तेल ॲड करून ते बॅटर छान भिजवलं ना, तरीही भजी छान कुरकुरीत होतात आणि मस्त होतात। पण मला असं वाटतं की भजी रुखट होऊ नये, घशात अडकू नये म्हणून मी थोडासा किंचित चिमूटभर खाण्याचा सोडा वापरते। फक्त बटाट्यांच्या भजीमध्ये, कांदा भजीमध्ये मी खाण्याचा सोडा वापरला नव्हता। खाण्याच्या सोड्याने तेल जास्त लागतं असं म्हणतात, पण आता तुम्ही बघू शकतात मी तेलाची क्वांटिटी जेवढी घेतली होती तेवढीच आहे। अगदी जास्त तेलात पण आपल्याला भजे तळून घ्यायचे नाही आहे, जास्त तेल पितात मग जास्त आपण खाण्याचा सोडा ॲड केला तर, आणि ते तेलकट लागतात भजे आणि आपल्याला तेलकट लागू नये असं वाटत असेल तर आपण खाण्याचा सोडा किंवा मग तेल अगदी जपून वापरायचं। आता इथे भजी आपली रेडी झाली आहे, मी ती एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेचच आपल्याला मिरचीची भजी तळून घ्यायची आहे। मिरचीची भजी तळण्यासाठी मी हेच बॅटर घेतलं आहे। याच बॅटरमध्ये आपल्याला ती मिरची डीप करून ती या तेलात सोडायची आहे। भजी ताटात काढल्यानंतर तुमच्या आवाजावरून लक्षात आलंच असेल ही भजी छान कुरकुरीत झाली आहे। आता इथे आपली कांदा भजी व बटाटा भजी रेडी झाली आहे। लगेच आपण इथे जी मिरची सुरुवातीला कट करून घेतली होती तिची भजी करून घेऊ। आता ही मिरचीची भजी करत असताना मिरचीला मी ते बॅटर लावलं होतं, ते बॅटर थोडं कमी होतं। मग अशा वेळेस तुम्ही जे बॅटर आपण बनवलेलं असतं ते वरून घातलं ना तरी त्या मिरचीला छान कोटिंग होतं आणि उलट अशी मिरची छान कुरकुरीत लागते, ती छान मस्त क्रिस्पी तळली जाते आणि त्याला बॅटरही राहतं। तुम्हाला आता तळल्यानंतर दिसेलच। ही मिरची पण खूप सुंदर लागत होती। तुम्ही अशीच पीठ घालून मिरची पोळीसोबत खायलाही करू शकतात। आम्ही बऱ्याचदा जेव्हा आंब्याचा रस असतो ना आमचा उन्हाळ्यात, तेव्हा अशी मिरची करतो, खूप छान लागते। पोळीसोबत आंब्याचा रस व अशी तळलेली मिरची, हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागतं ना। याची ही एक बाजू आपल्याला छान परफेक्ट तळून घ्यायची। तुम्ही बघत असाल किती सुंदर रंग आला आहे आणि त्याला आपण वरतून डाळीचं पीठ टाकलं आहे तरी त्या मिरचीला छान कोट झालं आहे आणि ती मिरचीही तळली जाते, तुम्ही बघत असाल। आता ही छान दोघी बाजूने तळून झाले की आपल्याला अलट पलट करून ती मिरची ही एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे। आणि याच कढईत मी आता मिरच्या तळून घेणार आहे। आता भजी म्हटली म्हणजे त्याच्यासोबत तिखट असं आपल्याला मिरच्या लागणारच। बघू शकता तुम्ही, ही पण मिरची छान मस्त क्रिस्पी तळली गेली आहे। आता मिरची कधीही तेलात तळत असताना त्यात आपल्याला मीठ टाकायचं नाही। मस्त कुरकुरीत कांदा भजी, बटाटा भजी आणि त्याच्यासोबत मिरचीची भजी आणि ही तळलेली मिरची, हे सगळं मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवते। मस्त अशी गरमागरम बटाट्याची भजी आणि त्याच्यासोबत तळलेली मिरची, वाह! चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।